गुड इव्हनिंग स्टुडंट्स, माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता दुसरीचा इंग्लिशचा लेक्चर घ्यायचा आहे. त्याच्यामधला आजचा सोपा घटक जो आहे तो आता मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामध्ये आहे रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स आपल्याला इयत्ता पहिलीला सुद्धा झाले होते. तसेच आता आपल्याला इयत्ता दुसरीला सुद्धा रायमिंग वर्ड्स काय करायचे आहेत, घ्यायचे आहेत. तर रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, तर ज्याच्या उच्चार समान पद्धतीने होतो त्याला आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. आता समान अक्षरामध्ये कसा होतो, तर ज्या शब्दाचा शेवटचा जो वर्ड होतो तो काय होतो, आपल्याला सेम होतो, त्याला आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. उदाहरणार्थ बघा, आता ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे रन. त्याच्यामध्ये आता पहिलं आपलं आहे की रन असे आपण म्हणतो. रन याचा अर्थ काय, तर पळणे असा होतो. रन म्हणजे काय, पळणे. त्याच्यानंतर फन, रन, फन असे जे शब्द असतात ते रायमिंग वर्ड्स असतात. तर बघा, आता मी इथं स्पेलिंग लिहून देणार आहे. बघा, रन. आता RUN रन, FUN फन, SUN सन, GUN गन. बघा आहेत का, आता याच्यामध्ये काय फरक आहे बघा. ज्याची शेवटचे उच्चार किंवा ध्वनी सारखे असतात, FUN, SUN, UN, आहे का नाही. त्याच्यानंतर बघा दुसरं बघा, रॅट, कॅट, मॅट, पॅट, सॅट, लॅट असे जे शब्द आहेत बघा, शेवटला एटी, 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 एटी आहेत का इथे शब्द, तर ते रायमिंग वर्ड्स असतात. त्याच्यानंतर बघा उदाहरण, क्राय, ड्राय, फ्राय, शाय, माय, बाय असे रायमिंग वर्डचे शब्द आहेत. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे ज्याचे शेवटचे उच्चार किंवा ध्वनी कसे असतात, सारखे असतात, त्याला आपण रायमिंग वर्ड्स असे म्हणतो. आपल्याला एक कविता देतात, त्याच्यावर आपल्याला काय करता त्याच्यावरून काय करतात, आपल्याला काय शोधायला लावतात, रायमिंग वर्ड शोधायला लावतात. उदाहरणार्थ बघा, एक कविता म्हणजे रॅट ऑन द मॅट, रॅट ऑन द मॅट. त्याच्यानंतर बघा, कॅट सॅट ऑन द मॅट. आता हे एक तुम्हाला लाईन दिलेली आहे, ती लाईनीला आपल्याला काय करायचं, रायमिंग वर्ड्स ओळखायचे. मग ते कसे ओळखायचे, तर आता तुम्हाला रायमिंग वर्ड्स मी लिहून दिले होते, होय की नाही. मग ह्याच्यामध्ये काय करायचंय, अशा प्रकारे आपल्याला पोएम्स असतात, जास्त करून पोएम्स वर आधारित रायमिंग वर्ड्स विचारले जातात. हा, मग आता इथं बघा, RAT रॅट, MAT मॅट. मग इथे एटी एटी आहे की नाही, म्हणजे याच्यावर एटी, RAT रॅट, MAT मॅट हे त्याचे रायमिंग वर्ड्स झाले. म्हणजे या रायमिंग वर्ड्सची जोडी झाली, त्याची जोडी ही झाली. म्हणजे रायमिंग वर्ड्स लिहिताना फक्त एक शब्द आपल्याला घ्यायचा नसतो, तर त्याचा कुठला जो रायमिंग वर्ड्स तयार होतो तो शब्द तुम्हाला काय करायला लागतो, तिथं लिहायला लागतो. आता ह्या दुसऱ्या वाक्यामध्ये बघा, कॅट एक आहे, सॅट आहे, मॅट आहे. तर त्याचा उच्चार होतो की नाही, कॅट, CAT, सॅट, SAT, मॅट, MAT, आहे का नाही. त्याच्यामध्ये कॅट, सॅट, मॅट हा उच्चार आहे का नाही, एटी, एटी आणि एटी आहे की नाही उच्चार. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, या उच्चारांचा उपयोग करून आपल्याला रायमिंग वर्ड्स हे काय करायचे असतात, लिहायचे असतात. मग रायमिंग वर्ड्सच्या ह्या पेअर्स असतात. एखादा फक्त तुम्ही म्हटलं की कॅट हे रायमिंग वर्ड्स होतं का, तर कॅटचा हा दुसरा, मॅट हा रायमिंग वर्ड्स तुम्हाला काय करायला लागतो, घ्यायला लागतो.
मगच त्याची रायमिंग वर्डची जोडी रायमिंग वर्डची जोडी तयार होते. आलं लक्षात? कॅरेट मॅट, कॅट सॅट मॅट, म्हणजे ह्या काय झाल्या रायमिंग वर्डच्या जोड्या झालेल्या आहेत. आता याच्यावर आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी कोणते प्रश्न येतात हे बघूया आपण. हा, आता मी प्रश्न देणार आहे, तुम्ही त्याचं उत्तर शोधून काढायचं आहे. वॉक या शब्दाचं तुम्हाला पर्यायातील रायमिंग वर्ड्स काय करायचंय, शोधून काढायचं आहे. वॉक या शब्दाचा ऑन द टॉक, तिसरा पर्याय आहे टॉक, चौथा आहे गो. पुढे बघा, लॉक या शब्दाचा रायमिंग वर्ड शोधायचा आहे. लूज, COCK कॉक, पाईप, राईट. तिसरा आहे क्वाट या शब्दाचा रायमिंग वर्ड्स लॉट, मॅप, लोब, DAT डेट. तर हे 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याचे तुम्ही काय करायचं आहे, रायमिंग वर्ड्स शोधायचं आहे. ते 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याचे रायमिंग वर्ड शोधायचे आहेत. क्लिअर? अगदी सोपा घटक आहे. आता हे जे शेवटचे उच्चाराचे शब्द आहेत ते तुम्ही त्याच्यातून काय करायचे आहेत, शोधून काढायचे आहेत. बघा, याचं उत्तर सांगणार आहे मी तुम्हाला. त्याच्यामध्ये बघा, आता वॉकचं काय येतं, WALK वॉक, TALK टॉक, वॉक टॉक. वॉक ऑन येतं का, नाही. वॉक द येतं का, नाही. वॉक टॉक. गो येतं का, नाही. वॉक टॉक. लॉक, लूज येतं का, नाही. लॉस, लूज येतं का, नाही. कॉक बघा बरोबर येतं, COC, LOCK, TALK. वाईट नाही आहेत, राईट नाही आहेत. आता हे बघितलं तर पाईप आणि राईट ही एक यमक जुळणारी जोडी येते बघा, पाईप राईट. आलं का लक्षात? पाईप राईट ही यमक जुळणारी काय येते, जोडी येते. कॉटचं काय येणार मग, लॉट येणार. कॉट लॉट. मॅप लॉट आणि डेट येणार नाही, तर कॉट लॉट हे काय येतं, यमक जुळणारी जोडी येते. आता पुढचा प्रश्न बघा, ह्याच्यामध्ये आता कॉल या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द.
यमक न जुळणारा शब्द. कॉल या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द शोधायचा आहे बघा. मॉल, टॉल, बॉल, कॅट. त्याच्यानंतर बघा, हुक या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द शोधा. लुक, हुक, बुक, सोप आणि बुक. बघा, हुक या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द शोधायचा आहे. हुक, लुक, हुक, सोप आणि बुक हे त्यांचे काय आहेत? यमक जुळणारे. न जुळणारा शब्द या दोन्ही पर्यायातील यमक न जुळणारा शब्द तुम्हाला शोधून काढायचा आहे. 1-2 मिनिटं वेळ, दोन्ही प्रश्नांची उत्तरं लगेच लिहा. यमक न जुळणारा शब्द शोधायचा आहे. बघा, कॉल या शब्दाला यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा. कॉल, मॉल, टॉल, बॉल, कॅट. बघा, कॉल या शब्दाशी यमक म्हणजे सेम उच्चाराचा शब्द कोणता आहे? मॉल आहे, टॉल आहे, बॉल आहे. पण कॅट आहे का? बऱ्याच मुलांना काय समजतं, प्रश्न समजत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? हा सेम वाटतोय, हा सेम वाटतोय, हा सेम, हा वेगळा वाटतोय. म्हणजे याचा पर्याय तुम्ही काय करायचं असतं? 1, 2, 3 आणि 4 पर्याय दिलेले असतात. त्या नंबर 4 नंबर मध्ये तुम्ही काय करू शकता? गोल करायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर हुक या शब्दाचं काय करायचंय तुम्हाला? रायमिंग वर्ड्स लिहायचा. तर ह्याच्यासारखे स्पेलिंग ओळखायचे. तर एकसारखे स्पेलिंग कुठे आहेत? हुक, लुक, हुक, बुक हे तिन्ही जे आहेत, एक नंबर, 2 नंबर आणि 4 नंबर, त्याचे स्पेलिंग सगळ्याचे सेम येतात. मग सोप याचं स्पेलिंग काय येतं? वेगळं येतं. म्हणून हा काय आहे? याच्यामध्ये यमक न जुळणारा शब्द आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे हा तुम्ही काय करायचं आहे? यमक न जुळणारा शब्दाचा जोड्या लावायच्या आहेत. मग आपल्याला काय करायचंय पुढं? की आपल्याला 6वा लेसन आहे, इयत्ता 2री साठी 6वा जो लेसन आहे आपला, की यमक जुळणारे रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द, ते तुम्ही काय करायचे आहेत? पुस्तकात सोडवायचेच आहेत. त्याचबरोबर तुम्ही काय करायचे आहेत? ते आपल्या वहीमध्ये सुद्धा सोडवायचे. आता वहीमध्ये काय करायचं? प्रश्न लिहायचे. एकूण आपल्याला 20 प्रश्न आहेत, 15 ते 20. ते सगळे प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे आहेत आणि वहीमध्ये लिहून झाल्यानंतर त्याची उत्तर सुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहायचे. लक्षात? इंग्लिश असल्यामुळे सगळे ऑप्शन कंपल्सरी तुम्हाला काय करणार आहेत? लिहायला लागणार आहेत. आता त्याच्यानंतर जर बघितला
तर मला जे शिकवायचं आहे पुढचा घटक तो म्हटला तर ड्रेस, व्हेकल, किचन मटेरियल, थिंग्स इन स्कूल. आपल्या शाळा असू दे किंवा हे असू दे, तर त्याच्यामध्ये आपल्याला विविध काय होतं, घटकांचं काय होतं, आपल्याला माहिती मिळते. मग आपण काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्या ज्या आजूबाजूच्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ बघा, त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा तुम्हाला ते त्याची माहिती देणार आहे. 7 नंबरचा आपला लेसन आहे, थिंग्स इन ड्रेस, किचन मटेरियल, व्हेकल्स, थिंग्स इन स्कूल. ओके, आता थिंग्स इन स्कूल बघूया पहिल्यांदा. थिंग्स इन स्कूल. आता थिंग्स म्हणजे काय, तर वस्तू. थिंग्स म्हणजे काय, वस्तू. तर आपल्या शाळेतील वस्तू कोणकोणत्या आहेत त्यांची नावे आपल्याला इंग्लिश मध्ये माहिती पाहिजेत. उदाहरणार्थ बघा, पहिली आहे बॅग, BAG बॅग. डस्टर, DSTR. त्याच्यानंतर पेन्सिल, पेन, सॅक, ब्लॅकबोर्ड, BLACK ब्लॅकबोर्ड, चॉक, चॉक. त्याच्यानंतर बेंच, टेबल, चार्ट, मॅप. त्याच्यानंतर स्टुडंट, प्लेग्राउंड, प्लेग्राउंड. तर आता हे जर घटक तुम्ही जर बघितला तर हे सगळे थिंग्स इन स्कूल आहे. थिंग्स इन स्कूल म्हणजेच काय, तर आपल्या शाळेमधील वापरात असणाऱ्या वस्तू आहेत. शाळेत वापरात येणाऱ्या वस्तू आहेत या थिंग्स इन स्कूल. थिंग्स इन स्कूल या शाळेत वापरात येणाऱ्या वस्तू आहेत. याच्यामध्ये जर बघितला तुम्ही तर थिंग्स इन स्कूल मध्ये बॅग, डस्टर, पेन्सिल, पेन, सॅक, ब्लॅकबोर्ड, चॉक, बेंच ह्या सगळ्या ज्या आहेत, टेबल, चार्ट, मॅप, स्टुडंट, प्लेग्राऊंड, या सगळ्या ज्या आहेत या थिंग्स इन स्कूल मधल्या आहेत. कुठल्या आहेत, थिंग्स इन स्कूल मधल्या आहेत. तर त्या वस्तू आपल्याला फक्त काय पाहिजे, माहिती पाहिजे. त्याच्यानंतर किचन, थिंग्स, THINGS, थिंग्स इन किचन. थिंग्स इन किचन म्हणजेच काय, तर किचन मधल्या वस्तूंची नावे. किचन मधल्या वस्तूंची नावे. आता किचन मध्ये कोणकोणत्या वस्तू असतात, स्पून, स्पून असते. त्याच्यानंतर कोणकोणती असतात, पॉट. ओके, रोटी. थिंग्स इन स्कूल त्याच्यामध्ये बघा, स्पून असतो, पॉट असतो. त्याच्यानंतर पॅन, काय असते, पॅन, पॅन, ग्लास, नाईफ, KNIFE नाईफ. त्याच्यानंतर बघितलं तर आणि कोणकोणत्या वस्तू असतात, ग्रेटर, ग्रेटर, GRATER, ग्रेटर एक असते. पॉट, टी पॉट, टी पॉट असतो. कुकर असतो. मिक्सर असतो. फ्रीज असतो. आता ह्या ज्या मी दिलेल्या आहेत बघा, थिंग्स इन स्कूल, थिंग्स इन द किचन्स, म्हणजेच काय, ह्या वस्तू या थिंग्स देण्यामागची मग माझा उद्देश काय आहे इथं, की जेणेकरून आपल्याला काय माहिती पाहिजे, की आपल्या सभोवताली ज्या वस्तू आहेत त्यांची नावे आपल्याला माहिती पाहिजेत. पण त्या वस्तू कुठल्या तरी एका टॉपिकशी रिलेटेड असतात. आता उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये बघा,
किचन हा टॉपिक आहे, त्याशी रिलेटेड ते शब्द असतात. आलं लक्षात? आता इथं दिलेले आहे थिंग्स इन द किचन. हा, मग किचन मध्ये जे जे आपले थिंग्स असतात, वस्तू असतात, त्याची नाव आपल्याला माहिती पाहिजे. स्पून, चमचा, SPOON, स्पून. मग आपण पेरेंट्सनी काय करायचंय, मुलांना सांगायचंय तू स्पून घे आणि मग जेवायला बस. मग ते मुलांच्या लक्षात येतं की स्पून म्हणजे काय, चमचा. ते पॅन घे, ती प्लेट घे, किंवा रोटी, नाईफ, ती नाईफ जर दे इकडं, असं आपण म्हणतो. नाईफ म्हणजे काय, तर चाकू. नाईफ म्हणजे काय, चाकू. मग मुलांना ही सवय लावा, नाईफ म्हणजे काय, चाकू, ती चाकू घे, दे इकडं, असं म्हणायचं. ग्लास, पेला. बरीच मुलं काय करतात, मराठीमध्ये आपण पेला असं म्हणतो, पण मुलांना ग्लास ही सवय लावा. ग्रेटर, GRATR, ग्रेटर म्हणजे काय, तर किसणी. जे आपण किसणीवर आपण काय खोबरं किसत असतो, किंवा एखादा व्हेजिटेबल्स किसत असतो, बटाटा किसतो, किंवा काकडी किसतो, ती जी किसणी असते त्याला आपण ग्रेटर असे म्हणतो. किंवा टी पॉट. मग टी पॉट म्हणजे काय, तर टी पॉट म्हणजे चहा जिच्यामध्ये गरम राहतो ते भांड म्हणजे टी पॉट. टी पॉट दिलेला आहे. कुकर, ज्याच्यामध्ये आपण भात शिजवतो तो कुकर असतो. मिक्सर, ज्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे बारीक करतो तो मिक्सर असतो, कूट करतो आपण. फ्रीज, ज्याच्यामध्ये वस्तू आपल्याला टिकवून राहाव्यात, चांगल्या राहाव्यात म्हणून आपण काय करतो, फ्रीजचा वापर करतो. लक्षात? त्याच्यानंतर येतो थिंग्स इन द स्कूल. शाळेतील वस्तू, बॅग, डस्टर, पेन्सिल, पेन, सॅक, ब्लॅकबोर्ड, चॉक, बेंच, टेबल, चार्ट, मॅप, स्टुडंट, प्लेग्राऊंड. मग ह्या काय झाल्या, स्कूलशी रिलेटेड हे शब्द झाले. आलं लक्षात? आता मी काय केलेलं आहे तुम्हाला, आता व्हेइकलशी रिलेटेड शब्द जर विचारले तुम्हाला, व्हेइकलशी रिलेटेड शब्द कोणते आहेत, मग तुम्ही काय सांगणार आहात, व्हेइकलशी रिलेटेड रोड, कार, ट्रक, बाईक, सिग्नल. आलं लक्षात? ट्रॅफिक. हे असे जे शब्द आहेत तुम्हाला ते मी काही इथं टॉपिक लिहून देणार आहे. हे शब्द पाहिजे असतील तर तुम्ही लिहून घेऊ शकताय, किंवा नुसतं वाचू शकताय, स्पून, पॅन. आता मी काही टॉपिक लिहून ठेवणार आहे, त्याशी संबंधित तुम्हाला जेवढे शब्द आठवतील किंवा ज्यांचे स्पेलिंग येते ते तुम्ही लिहायचे आहे. लक्षात? थिंग्स इन द किचन, थिंग्स इन द स्कूल, हे त्याच्यावरचे काय आहेत, शब्द आहेत. परत एकदा बघा. थिंग्स इन द स्कूल, थिंग्स इन स्कूल, बॅग, डस्टर, पेन्सिल, पेन, सॅक, ब्लॅकबोर्ड, chalk, bench, table, chart, map, student, playground. Things in the kitchen: spoon, pan, pot, glass, roti, knife, grater, teapot, cooker, mixer and freeze. हे काय आहेत आपले थिंग्स इन द किचन्स आहेत. आता मी तुम्हाला टॉपिक देणार आहे, त्या टॉपिक वरचे तुम्ही काय करायचे आहेत, तुम्हाला जेवढे आठवतात तेवढे शब्द तुम्ही त्याच्याशी रिलेटेड म्हणजे सहसंबंधित शब्द तुम्ही लिहायचे आहेत का. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. थिंग्स इन द स्कूल बॅग. थिंग्स इन द स्कूल बॅग. ओके, थिंग्स इन द स्कूल बॅग मध्ये तुम्ही लिहायचे थिंग्स इन द हॉल. थिंग्स इन द हॉल. थिंग्स ऑफ गेम. आता नाउ लुक हियर, या 3 टॉपिक में दिलेले आहेत, त्या टॉपिकशी रिलेटेड संबंधित शब्द काय करायचे तुम्ही आता माइंड मध्ये तयार करायचे. आता मी सुद्धा इथं तुम्हाला एक 2 मिनिटाचं तुम्ही माइंड, आता तुम्ही जर हा क्लास जे मुलं बघताय त्यांनी तिथल्या तिथं आपल्या वडिलांना सांगा, मम्मीला सांगा, भावा बहिणीला सांगा की आम्हाला आता टीचरनी हॉलशी रिलेटेड शब्द सांगायला सांगितले. मग तुम्ही ते इंग्लिश मध्ये आपल्या घरच्यांना सांगायचे. स्कूल बॅग मधले जे तुमच्या वस्तू असतील त्या तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगायचे. गेम मधल्या काही तुमच्या रिलेटेड थिंग्स असतील त्या तुम्ही तुमच्या
सरांना मॅडमना तुमच्या सॉरी पेरेंट्सना तिथं सांगायचे. आलं लक्षात? जे रिलेटेड वर्ड्स आहेत बाळांनो ते तुम्ही तिथं आत्ताच्या आत्ता ओरली तुम्ही हा प्रोजेक्ट माझ्या समोर करायचंय. तुमच्या घरात 1-2 मिनिटं मी वेळ देणार आहे. जसा मी किचनशी रिलेटेड शब्द सांगितले, किचनशी रिलेटेड म्हणजे स्पून, पॅन, पॉट, ग्लास, प्लेट, नाईफ, ग्रेटर, ओके. अशा प्रकारे बाउल येतो, कप येतो, टी पॉट येतो, फ्रीज येतो, मिक्सर येतो. तसे जेवढे तुम्हाला शब्द आठवतील तेवढे 2-3 मिनिटं वेळ देणार आहे. तुम्ही ते तुमच्या पालकांना विचारून आत्ताच्या आत्ता ओरली म्हणून दाखवायचे आणि मग त्याच्यानंतर मी हे एक्सप्लेन करणार आहे. ओके, 1-2 मिनिटं वेळ द्या. बघा आता तुम्हाला काय दिलेलं होतं मी, थिंग्स इन द स्कूल बॅग. आता फक्त ह्याला स्कूल बॅग मधल्या ज्या आपल्या थिंग्स आहेत त्या फक्त तुम्ही काय करायचे ह्याच्यामध्ये सांगायचे. थिंग्स इन द स्कूल बॅग. आता आपल्या स्कूल बॅग मधल्या कोणकोणत्या थिंग्स असतात? पेन, बुक, बघा पेन, बुक, नोटबुक, पेन्सिल,
काय काय असतं, कंपास बॉक्स असतो, कंपास बुक असते, नोटबुक असते, स्केल असते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या वस्तू आठवतील, पेन, बुक, नोटबुक, पेन्सिल, कंपास, स्केल, इरेझर, EARESER, EARESER, इरेझर, कलर बॉक्स, कलर बॉक्स असतो. त्याच्यानंतर आणि काय असतं तुमच्यामध्ये, पॅड असतो, रायटिंग पॅड. हे सगळे काय झाले, थिंग्स इन द स्कूल बॅग. त्याच्यानंतर थिंग्स ऑफ द गेम. गेम मधल्या कोणकोणत्या वस्तू आहेत बघा, थिंग्स ऑफ द गेम. ऑफ थिंग्स मध्ये बॅट, बॉल, हॉकी, ग्राउंड येतं, नेट येतं, NET नेट म्हणजे जाळे. लक्षात, स्किपिंग रोप येतं. म्हणजे कुठला पण गेम असू दे, त्या गेम मध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला काय करायला लागतात, उपयोगात येतात, ते आपल्याला काय करायचं असतं, ह्याच्यामध्ये शोधायचं असतं. लक्षात, स्किपिंग रोप म्हणजे दोरी उड्या, बॅट, बॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुठल्या तुम्हाला आठवतील त्या. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, कॅरम. हा, कॅरम म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अजून काय, त्याच्यामध्ये आपल्याला येतं तर नेट येतं, म्हणजे हँड ग्लोव्स, पॅड्स, हेल्मेट, हे सगळे आपल्याला काय येतात, गेम्स मधले येतात. थिंग्स इन द हॉल. आता थिंग्स इन द हॉल म्हणल्या, सोफा सेट, कर्टन, विंडो. आपल्या हॉल फक्त हॉल मधल्या, किचन मधल्या नाही. कर्टन्स, डोअर येऊ शकतो आपल्याला, हॉलला डोअर असतो. कर्टन म्हणजे पडदे असतात, किंवा सोफा सेट असतो, टेबल असतो, चेअर्स असतात. हा, त्याच्यानंतर फ्लॉवर पॉट असतो, टीव्ही सुद्धा हॉलमध्ये असू शकतो. ओके, म्हणजे हे ज्या थिंग्स आहेत ते आपल्या हॉलमधले आहेत. मग ह्या तुम्ही काय करायचे आहेत, त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत. आता बघा, याच्यावर प्रश्न कसे आपल्याला येतात बघा. त्याच्यामध्ये जर बघितला तर, लस्सी इज, आता काही वेगवेगळ्या पण असतात. लस्सी इज, आता लस्सी आपण पितो ती कशी असते, कोल्ड असते, हॉट असते, स्पायसी असते, काय साल्टी असते. डॉक्टरशी रिलेटेड शब्द बघा, डॉक्टर, डॉक्टरशी आता रिलेटेड शब्द. एक नंबर, पाईप, बॉल, आता ह्याच्यामध्ये बॉक्स, इंजेक्शन. आता हे दोन शब्द बघा, हा प्रश्न बघा ह्याच्यामध्ये. लस्सी इज काय येणार, कोल्ड, हॉट, स्पायसी, साल्ट. लस्सी आपण पितो की नाही, ती कशी असते, कोल्ड असते, हॉट असते, स्पायसी असते, काय साल्टी असते. साल्टी म्हणजे खारट, स्पायसी म्हणजे काय, तेलकट, ह्याच्यामध्ये अशा प्रकारे. हॉट म्हणजे गरम, लस्सी का हॉट नसते, कोल्ड असते. डॉक्टर, डॉक्टरशी रिलेटेड पाईप, बॉल, बॉक्स, इंजेक्शन. तर पाईप सुद्धा नाही, तर बॉल, बॉक्स जर मॅच मॅच होतो तो इंजेक्शन होतो. आता आपल्या सराव प्रश्नामध्ये काय काय दिलेले शब्द आहेत बघा. खालील वस्तू, कोणती वस्तू व्हेकलशी संबंधित आहे, पेन, पॅन, बोट आणि हॉट. पेन, पॅन, बोट आणि हॉट. तर याच्यामध्ये पेन ही काय व्हेकलची नाहीये, पॅन नाहीये, बोट आहे बघा. बोट ही काय आहे, तर ह्याच्याशी संबंधित आहे, व्हेकलशी संबंधित शब्द आहेत. आलं लक्षात. त्याच्यानंतर खालीलपैकी व्हेजिटेबल्स कोणती. आता व्हेजिटेबल्स कोणती म्हटल्यानंतर त्याचे पर्याय दिलेले आहेत. व्हेजिटेबल्सशी संबंधित कोणती आहेत, पेन्सिल, पिन, पॉट आणि चिली. आता पेन्सिल नाहीये व्हेजिटेबल, पॉट नाहीये, पिन्स नाहीये, पण चिलीज आहे. चिलीज म्हणजे काय, तर मिरची. व्हेजिटेबलशी संबंधित मिरची हा शब्द येतो. त्याच्यानंतर बघा, अजून जे शब्द त्याच्यावर आपल्याला विचारलेले आहेत बघा.
खालीलपैकी काय येलो असते? येलो म्हणजे काय तर पिवळे काय असते? बनाना, ब्रिंजल, स्पून आणि नाईफ. तर बनाना ह्याच्यामध्ये येल्लो असते, आलं लक्षात? त्याच्यानंतर चित्र दिलेलं आहे खालीलपैकी हे कशाचे चित्र आहे? तर त्याच्यामध्ये बघा, पाइनएप्पल, किवी, स्ट्रॉबेरी आणि वॉटरमेलन. मग याच्यामध्ये खालीलपैकी चित्र कशाचे आहे? मग ते स्ट्रॉबेरीचे. हे आपल्याला पटकन वाचता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला इंग्लिश वाचन एक आहे सगळ्यात महत्वाचं आहे. दप्तरातील वस्तू कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. तर दप्तरातील वस्तू कोणती? त्याच्यामध्ये 1 नंबर आहे नाईफ, 2 नंबर आहे ट्रे, 3 नंबर आहे कॅरेट आणि 4 नंबर आहे पेन. दप्तरातली वस्तू कोणती सांगा? बरोबर आहे, दप्तरातली वस्तू कोणती येणार आहे? पेन येणार आहे. आता तुम्हाला एक माहिती सांगायची म्हणजे काय आहे, आपल्याला क्लास बरीच जर मुलं म्हणतात की जॉईन होत नाही, पण ज्यावेळी मराठीचा आपला क्लास असतो त्यावेळी आपल्याला काय करायला लागतं? ऑल मराठी बॅचेस सेकंड मधून फक्त मराठीचा क्लास जॉईन करायला लागतो. कारण की सेमीच्या इंग्लिश मिडियमच्या मुलांच्यासाठी सुद्धा हा क्लास उपलब्ध आहे. मग मराठीचा त्यांचा मराठीचा जो विषय असतो तो सुद्धा ती मुलं जॉईन होतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, फक्त मराठी विषय जो असतो तो ऑल मराठी बॅचेस मधून काय करायला लागतो आपल्याला? घ्यायला लागतो. आलं लक्षात? आता तुम्ही काय करायचं आहे, इतर वेळेला इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि गणित, इंग्लिश बुद्धिमत्ता आणि गणित हा आपल्याला फक्त स्टँडर्ड 2 या बॅच मधून करायचं. स्टँडर्ड 2 इंग्लिश मॅथ्स आणि इंटेलिजन्स. आता तिथे टाकलेलं इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेचा आपला घटक आहे. बऱ्याच पालकांच्या की क्लास जॉईन होत नाहीये. तुम्हाला व्यवस्थित जॉईन होण्याची मीटिंग सुद्धा, माहिती सुद्धा घेतलेली आहे. फक्त मराठीचा क्लास आपल्याला काय होतो? ऑल मराठी बॅचेस मधून होतो. आलं लक्षात? आता पुढे प्रश्न जी दिलेली आहेत बघा, गटातील वेगळा शब्द ओळखा. बऱ्याच मुलांना येतं दुसरीच्या तुम्हाला सांगायचं म्हणजे काय असतं, तुम्हाला जे पर्याय इंग्लिश मधून येऊ शकतात तुम्ही ते इंग्लिश मधून पर्यायाचं काय करायचं आहे? ओळखायचं आहे. पाइनएप्पल, पहिला पर्याय बघा, पाइनएप्पल, रॅडिश, ऍपल, चिक्कू. पाइनएप्पल अनानस, रॅडिश म्हणजे मुळा, ऍपल म्हणजे काय? सफरचंद, चिक्कू म्हणजे चिक्कू. म्हणजे पाइनएप्पल, ऍपल, चिक्कू हे सगळे जे घटक आहेत हे 3 फळं आहेत. त्याच्यामध्ये रॅडिश हा मुळा आहे, म्हणजे हे काय? व्हेजिटेबल आहे. आलं लक्षात? स्वेटर, शूज, फ्रॉक, ब्ल्यू. स्वेटर, शूज आणि फ्रॉक हे काय आहेत? आपल्याला वस्तू घालणाऱ्या वस्तू आहेत. पण ग्लास एक आहे आपल्याला किचनचे रिलेटेड आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं नाहीये, ह्या वस्तू घ्यायच्या नाहीयेत. त्याच्यामध्ये वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पॅन, ट्रे, पेन आणि ग्लास. पॅन, ट्रे, पेन आणि ग्लास. याच्यामध्ये पॅन, ट्रे आणि ग्लास आपल्याला किचनचे रिलेटेड आहेत. ग्लास फक्त वेगळा आहे. राहिलेले प्रश्न तुम्ही काय करायचे, तुमचे तुम्ही रिव्ह्यू करायचे आहेत. तुमचे तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत त्याच्यामध्ये. आणि तुम्ही सोडवून काय करायचे आहेत? उत्तर व्यवस्थित लिहायचे आहेत. आलं लक्षात तुमच्या? तर आज आपला डे अकॅडमी आय एम विनर अंतर्गत आज इयत्ता दुसरी इंग्रजीचा लेक्चर झालेला आहे आपलं. घटक आपण रायमिंग वर्ड्स घेतलेले आहेत. तसेच आपण किचन, हॉल किंवा स्पोर्ट्सशी रिलेटेड शब्द आहे 7वा घटक तो घेतलेला आहे. त्याच्यावर व्यवस्थित मुलांनी काय करायचं, तो घटक वहीमध्ये सोडवायचा आहे. ओके स्टुडंट्स, आज आपण इथे काही इथंच थांबूया. झालेल्या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करायचे. सगळे प्रश्न मी तुम्हाला इथे समजावून दिलेले आहेतच, ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे. ओके, थँक्यू.